परेशानी की वजह? नहीं, परेशान कहाँ है। 4 पल भी कोई इंसान अपने पैर जमा के एक जगह पर खड़ा नहीं होता तो जाहिर है वो किसी बात से परेशान है। हर बात लफ्जों से बयां नहीं होती। बताइए, क्या सोचा है आपने? किस बात पर? शाहजी राजे यहाँ आएंगे। यानी कि परेशानी की वो जड़ है। आप हंस क्यों रहे हैं? बेटे, किस चीज को कितनी अहमियत देनी है उस पर गौर कीजिए। इसका मतलब वो मसला मामूली है। दौड़ते हुए घोड़े पर सवार मत होना। बात पूरी होने दो, नहीं तो गिर जाओगे। अब्बा हुजूर, किसी का जनाना भरे दरबार में एक ही चीज को कितना रटोगे? और भी चीजें होती है ना। आदिल शाह, मुगल, कुतुब शाह, लखू जी, वनगो जी, वजीर आजम मियां राजू, हमारे बादशाह, कितने गिना दूं? ये सब छोड़कर हम इसी बात पर गौर करते रहेंगे तो हमें यहाँ रहने का कोई हक नहीं। ठीक है, हम पागल हैं। नहीं बेटे, किस चीज को कितनी अहमियत देनी है ये पहचान लो। हम उस वाकया को अचार की जगह पर देखते हैं, उसे उतना ही खाओ। रोटी, सब्जी, गोश्त से उसकी बराबरी मत करो। ठीक है, कल देखेंगे। जरूर। उम्मीद है कि आप उनके सामने हमें जलील नहीं करेंगे। हम भी उम्मीद रखते हैं कि आप उनके सामने अपना मुंह नहीं खोलेंगे। बस देखते जाइए, हमारी चाल ऐसी होगी कि वो दाव लगाना छोड़ देंगे। जिजाबाई साहेब, बसा काय झालं? बसा. बसा. आम्ही तुमच्या बोलांचा विचार केला, त्याच्या मागे काय काय भावना असतील ह्याचाही विचार केला, आणि तुमचं बोलणं गलत नव्हतं हे पटलं. तुम्हाला कसं समजलं? कधी समजलं? आणि काल काही म्हणाला नाही? आम्ही पाहिलं, काल तुम्ही अस्वस्थ होतात आणि आजही त्याच विचारात आहात. कुठल्या? तुम्ही आम्हाला म्हणालात परकीयांच्यासाठी केलेला पराक्रम रास्तच आहे. ह्या जखमा अभिमानाने मिरवाव्या अशा नाहीत. त्या क्षणी हे पटलं नव्हतं, पण मागाहून पटलं. झालं समाधान. आता हसा बघू. आता आम्ही म्हटलं म्हणून अवघडलेपणानं हसू नका. तुमच्या मनात काही वेगळाच विचार चालू आहे का? आपण वजीर आजमकडे गेलो हे राजांना खटकलं. म्हणजे आता आम्ही परके झालो. परके? हो, म्हणजे घागर आमच्यापाशी रीती करावी असं तुम्हास नाही वाटले म्हणजे परकेच झालो ना. नाही नाही, असं काही नाही. ते आमच्या मनात असा विचार आला की आपल्या बरोबर आम्ही सुद्धा दौलताबादला यावं का? तुम्ही कशाला? काही गरज पडली तर? नाही, आम्हाला ठाऊक आहे तुम्हाला समशेर चालवता येते, पण दरबारात समशेरीच्या पराक्रमाची नाही,
मुत्सद्देगिरीची गरज असते. आणि ध्यानात घ्या, कुलीन स्त्रियांनी दरबारात जाण्याची पद्धत नाही. आपण प्रथम रंगपंचमी दरबारातच भेटलो होतो. ते वेगळं, हे वेगळं. त्याची याद इथे देऊ नका. आपण वजीर आजमकडे गेलो हे राजांना खटकलं का? आणि लहान कसलं, चांगली समज आहे म्हणूनच कुणाही पुढे जाऊ शकल्या ना. कुलीन स्त्रियांनी दरबारात जाण्याची पद्धत नाही. वजीर आजम आमच्या विरुद्ध सांगतील. उन्हें बुला के आप खबरबात लेने वाले थे, पर आप तो और 10 गांव की जागीरी दे रहे हैं. ये देखिए, मुंशी जी ने पातशाह हजरत का निशान वाला कागज हमें दिया. जंग के मैदान में उन्होंने फतेह पाई है, उसका इनाम भी तो देंगे. तो वो अचार वाली बात, उसकी धार कम हो जाएगी. वो यहां आने पर उनका चेहरा देखिए, शर्म का नकाब अपने आप आ जाएगा. इससे ज्यादा उनकी तौहीन आज तक किसी ने नहीं की होगी. अब्बा हुजूर, आप जागीरी बढ़ा रहे हैं, ये तौहीन कैसी? मियां फतेह, हम उन्हें इनाम दे रहे हैं, वो भी यहां बुला के, हम तीनों के बीच, भरे दरबार में नहीं. दरबारे आम, दरबारे खास में हम ये इनाम उन्हें देते तो उन्हें फक्र होता. समझे? ये बात है, अभी बुलाते हैं. आइए. आइए शाहजी राजे, आइए. वजीर आजम की आजमत कायम रहे. हमारा मुस्तकबिल हम सामने देख रहे हैं. आपकी हर एक फतेह हमारा हौसला बुलंद करती है. बादशाह हजरत को भी आपकी फतेह पर नाज है. उन्होंने 10 गांव की जागीरी आपको इनाम में दी है. निजाम शाही की सरहदें बढ़े ना बढ़े, लेकिन आपकी जागीरी दिन ब दिन बढ़ रही है. शुक्रिया. आपकी नेकी, आपकी वफादारी, आपकी फतेह, आपका लिहाज इसी तरह बढ़ाती रहे. हमारी दरख्वास्त है, शाहजी राजे के साथ औरों को भी नवाजा जाए. जिन्होंने बहादुरी दिखाई उन्हें इनाम मिलना चाहिए, और जिन्होंने गुस्ताखी की उन्हें सजा मिलनी चाहिए. सबूर, सबूर बेटे, सबूर. शाहजी राजे तशरीफ रखिए. म्हणजे तुम्ही एकट्या वजीर आजमांकडे जाऊन आलात? एकट्या म्हणजे आमच्या बरोबर गोमाजी काका होते. नाही, पण मग आज दादासाहेबांबरोबर तुम्ही का नाही गेलात? जायला हवं होतं. आम्ही म्हटलं तसं, पण स्वारीच नको म्हणाली. म्हणजे त्यांचा विचार असा झाला असेल की आता कशाला नाही. दादासाहेबांना सगळ्याच गोष्टी कळल्या आहेत, तर तेच तिकडे सांभाळू शकतील. नाही, त्यांना अजून काही कळलं नाहीये. म्हणजे म्हणजे तुम्ही आम्हाला जे सांगताय ते दादासाहेबांना ठाऊकच नाहीये का?
तुम्ही दादासाहेबांना का नाही सांगितलं? नाही अहो, कालच्या दिवसात किती गडबड होती हे तुम्ही जाणता. निवांत अशी वेळच नव्हती. आणि मग का कोण जाणे, आम्हालाच दडपण येऊ लागलं. आता शंभू महादेवालाच अर्जव करा. तिकडे काय होईल हे आता फक्त तोच जाणे. अब्बा हुजूर, हमसे शाहजी राजे की मायूसी देखी नहीं जाती. आप उन्हें बताइए ना. शाहजी राजे, आप मायूस हैं? हमें नहीं लगता, लेकिन हमारे बेटे कह रहे हैं. नहीं हुजूर, बस थोड़ा ताज्जुब हुआ था. हाँ, हुआ ना, ताजुब हुआ ना. क्या हुआ, बताइए ना, क्या हुआ? हमारे जैसे छोटे जागीरदार भी जख्मनामा दरबार सबके सामने करते हैं. और यहाँ तो बस हम सिर्फ 3 लोग हैं. वैसे वजीर आजम की दुआ हमारे साथ है. हमारी कोई अर्जी नहीं, बस ताज्जुब हुआ था. इसलिए ये भी पूछिए ना, हम बताते हैं. बेटे फतेह, दरबार की तौहीन ना हो. अरे बैठिए जनाब, बैठिए ना. हमारे बेटे अल्फाज में थोड़े कच्चे हैं. रियासती लफ्जों में बयां करना होगा तो हम यूं करेंगे कि आप अदब और फरमाबदारी की हद से कहीं आगे ना बढ़ जाएं. हुजूर, आज तक हमने आप भी तो जानते हैं ना, तजुर्बे की बुनियाद पर ही हम फैसले लेते हैं. कैसा तजुर्बा? हम कुछ समझे नहीं. जीजाबाई साहब भोसले हमारे दरबार में पधारी थी. उन्हें शिकायत थी. गौर कीजिए, अर्जी नहीं, शिकायत की. जीजाबाई साहब भोसले हमारे दरबार में पधारी थी. उन्हें शिकायत थी. गौर कीजिए, अर्जी नहीं, शिकायत की. जीजाबाई साहब, जीजाबाई साहब जी हां. यहाँ आपको उन्होंने बताया नहीं? पहले तो हमें यकीन था कि वो आपके हुक्म से ही यहां आई है, मगर आप तो उस वक्त वेरूल में नहीं थे. भरे दरबार ने उनकी बहादुरी, उनकी हिम्मत देखी है. भरी दरबार में अकेली औरत. यही पूछने के लिए आए हैं कि वजीर आजम ने हमें गैर इत्तला करके इकलाक खान को हमारी जागीर में क्यों भेजा है, और आवाम के लिए हम वजीर आजम क्या बादशाह से भी सवाल करेंगे. निहत्ती आके हमें ही अकल की बातें सुनाकर चली गई. मुआफी चाहते हैं हुजूर. मुआफी से काम नहीं चलेगा. अब्बा हुजूर, मसला कैसे सुलझेगा? उनका कहना था कि महसूला जमा न होने पर हमने इकलाक खान को क्यों भेजा. दूसरी बात, जो जाबा सिपाही मैदान जंग में उतरते हैं उनसे महसूलात हमें नहीं लेने चाहिए. ऐसे ही कुछ था ना? हमने ज्यादा ध्यान नहीं दिया, पर पूरे वाकये पर गौर करते हैं
तो नतीजा ये निकलता है कि आपकी जागीरी से महसूलात जमा करने का जिम्मा हमें किसी और को देना चाहिए। इकलाक खान वहीं पर तो है। उनको सिर्फ तहकीकात करने के लिए भेजा है। क्या हम अमल करने के लिए उनको सिक्का कटियार दें? आप मैदान जंग संभालिए, वो रियासती कारोबार देखेंगे। नहीं हुजूर, हम आपको भरोसा देते हैं कि हम जागीर भी वैसे ही संभालेंगे, और आपको भरोसा देते हैं कि महसूलात समय पर अदा होंगे। आम्ही तुमच्या समोर घागर रीती करतो, ते तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही का? तुमचीच आज्ञा मनोमन घेऊन आम्ही आतापर्यंत हर एक कदम उचलला आहे। शरीफजी राजे म्हणाले की आपल्याला का नाही सांगितलं, पण ज्या क्षणी वाटलं त्या क्षणी आम्ही तुम्हाला नाही तर मग कोणाला सांगितलं? तुम्हीच सांगा। मंबाजी दादासाहेब म्हणाले की तुम्हीच वजीर आजमना उत्तर द्या। तेव्हा आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापाशीच मन मोकळं केलं ना, मग तुम्हीच आम्हाला पुढची वाट दाखवली, हो ना? आणि आम्हाला खात्री आहे तुम्ही दाखवलेली वाट चुकीची नाही। का आता तुम्हालाही ती चुकीची वाटते आहे? तसं असेल तर सांगा, आम्हाला तर काय आता सवयच होत चालली आहे। वाड्यात तुमच्या गैरमौजूदगीमध्ये आम्हाला ऐकावं लागतंच। आता तुम्हीही रागवाल। स्वारींना होणाऱ्या जखमांपेक्षा आमच्या मनावर होणारे घाव अधिक खोल आहेत, हे कोणालाच कळू नये। स्वारींनाही शिवा, शिवा, आम्ही आलो आहोत, याची वर्दी आऊसाहेबांना द्या। आम्ही मागितलं, सर्वांनी रीतीभाती सोडल्यात की काय? दहा गावांच्या जागिरीचं इनामपत्र मिळालं आणि तरी सुद्धा हे इनामपत्र फेकलं। आऊसाहेब, आम्ही आलोय। आम्ही इथे आहोत। भाळावरचे गंध फुटावेत अशा आठ्या यापूर्वी तरी आम्ही पाहिलेल्या आम्हाला स्मरत नाहीत। तुमच्या आबासाहेबांच्या असायच्या, पण तरीही बोटांचे पेर मोडत
मनात सरतपास करायचे नाहीत ते. अशा जखडत्या नजरेनं बघण्याचं कारण? थांबा, बसा आधी. हे घ्या, प्या. आता बोला. आऊसाहेब, जिजाबाई साहेब वजीर आजमकडे गेल्या आणि त्यांनाच अक्कल शिकून आल्या, हे तुम्हाला चाललं? तुम्ही त्यांना रोखलं का नाहीत? याचे परिणाम किती भयंकर होतील याची त्यांना कल्पना सुद्धा नाहीये. राजे, तसा त्यांचा उद्देश चांगला होता. असेल ना, पण नको ते पाऊल उचलायचं आणि सगळ्यांवर पाणी फिरवायचं. कशासाठी? हो साहेब, जोडायला किती कष्ट लागतात हे तुम्ही जाणता. तोडणं एका क्षणात शक्य असतं हे त्यांना उमगायला नको. कुळाची कीर्ती उंचावण्यासाठी आमचे कष्ट खर्ची पडावेत, ह्या एकाच मनीषेने आम्ही वाट धरली आहे ना. मग आमचे सखे वाटेत आडवा बांध का घालतात? आम्ही आडवा बांध घातला नाहीये. वर्दी देऊन रुजू व्हावे एवढा साधा शिष्टाचार पाळायचा नाहीये का? आम्हाला आमच्या आऊसाहेबांशी एकांतात बोलायचं आहे. निदान इथे तरी आमचा विरस करू नका, समजलं? शहाजीराजे, अहो तुम्ही इनाम पत्र फेकून दिलं. खऱ्या शूराला शोभणार वृत्ती आहे म्हणा. काय मिळाले, किती मिळाले याची गणतीच नाही. अहो पण आम्ही आहोत ना, आम्ही सगळा कारभार चोख ठेवू. पंत, 10 गावांच्या नोंदी वाढवून घ्या. जी. कारभार चोख असतो असं तुम्हाला वाटतं. वजीरे आजम हुजुरांना तसं वाटत नाहीये. आम्हालाच लक्ष घालावं लागणार आहे. पंत, सगळे कागद तयार ठेवा. शहाजीराजे, अहो तुम्ही कशाला कष्ट घेताय? आम्ही आहोत ना, आम्ही तुम्हाला सगळी कागदपत्र दाखवतो, त्याचा हिशेब दाखवतो. ही सगळी जबाबदारी आमची. आम्ही पुन्हा डोळे मिटून विश्वास ठेवू शकत नाही. राज, 1 लाख खान आले थे. आइए खान साहब, आइए. आपने यहाँ तशरीफ लाने की जहमत की. अब हम खुलकर बात करेंगे. तशरीफ रखिए शहाजी राजे. आपकी गैर मौजूदगी में क्या क्या हुआ ये तो आपको पता चल ही गया होगा. और आपने वजीर आजम को यह भी कहा होगा कि आप काशी मथुरा नहीं गए और आपकी जिम्मेदारियों का बोझ आप खुद उठा सकते हैं. हाँ? खान साहब, ये तो बीती हुई बातें. आपको पता है हमारे शहाजी राजे की जहागिरी 10 गांव से बढ़ाई गई है. अच्छा, आपको पता नहीं है मंबाजी राजे, जहागिरी तो 10 गांव से बढ़ गई है, लेकिन मौसूलात का जिम्मा हमारे सर आया. हमारे नाम की सिक्का कटार वजीर आजम से बखुद ही आ रही है. सही फरमा रहे हैं ना हम शहाजी राजे? काय सांगताय खान साहेब? म्हणजे आता सगळे हिशोब तुम्हालाच द्यावे लागणार? आम्ही हिशोब चोख ठेवले आहेतच, पण आता तुमच्या मार्गदर्शनाखाली कसे मांडायचे ते ठरवू. मंबाजी राजे, शिक्के कट्ट्यार अजून आलेली नाही,
त्यामुळे जरा धीरानं घ्या. शांत व्हा बघू. एक घटका उलटून गेला तरी मस्तक गरमच आहे. अहो एवढा राग बरा नाही. तुम्ही आता काही सांगू नका. 4 वेळा सांगून झालंय का राग आलाय ते. मग तरी तुम्ही परत तेच मांडताय की राग बरा नाही, राग बरा नाही. आता नजर बदलून तुम्ही प्रयत्न करा, बघा तुम्हाला पटेल. तुम्ही कुठे जाताय? थांबा. अहो ते आलेत ना. वर्दी दिल्याशिवाय कोणी कुठे येत नाही किंवा जात नाही, हे ठाऊक नाही का तुम्हाला? वहिनी साहेब, तुम्हीच सांगा, आपल्या दालनात येताना वर्दीची गरज ती काय? आपलं दालन? आम्ही या वाड्याला आपलंच मानतो. तिथं येण्यासाठी वर्दीची गरज असते आणि इथं नसते. हे किती सोयीप्रमाणे बदलतं. तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोलावं हे महत्वाचं. आम्ही आता येतो. नाही, तुम्ही थांबा. आम्हाला तुमच्याशी एकांती बोलायचंय, समजलं? ठीक आहे. वहिनी साहेब, तुम्ही बसा. आम्ही तुमच्या दालनात जाऊन येतो. तुम्ही काहीतरी नजर बदलायचं सांगत होता. बघितलं ना कसं बोलत होते. तरी इथे तरी बरे होते. मगाशी आवाज केवढा वाढवला होता. तुम्ही सांगा, आम्ही कधी आपलं परक पाहिलं नव्हतं. सगळ्यांनाच आपलं मानलं होतं. त्याची ही सजा. तुम्ही राग विसरायचं काहीतरी सांगत होता ना, सांगा तुम्ही. तुम्हाला एक सांगू का? तुम्ही एवढ्या शब्दाला शब्द करू शकलात. आम्हाला तर बाई रडूच आलं असतं. नाही, तुमचं रास्तच होतं. अहो वेगळी नजर म्हणजे कुणाचं चूक कुणाचं बरोबर हे तुम्ही मांडता. असं नाही करायचं. कदाचित नाही पटणार तुम्हाला, पण स्त्रीनेच पडती बाजू घ्यायची असते. आपण पडती बाजू घेतली ना की बघा कसा चमत्कार होतो तो. दादासाहेब, तुम्ही हसताय? शहाजीराजे, तुमच्यावर नाही असत आहोत काही. वहिनी साहेबांनी कशी लगेच परतफेड केली आणि तुम्हाला इथं निघून यावं लागलं म्हणून असवा. पण आम्हाला आवडलंय. जिथल्या तिथं तुकडा मोडला. दादासाहेब, हे तुम्हाला चांगलं वाटतंय? शहाजीराजे, आता उगीच यात खोट काढू नका. वहिनी साहेबांना आपण आज ओळखतो का? आज पहिल्यांदा ते असं वागलेत का? आणि आम्हाला सांगा, या आधी त्या मोकळेपणानं बोलतात, मनात काही साठवून ठेवत नाही, म्हणून तुम्हीच त्यांचं कौतुक करायचं ना? आज का बरं सगळंच खटकतंय? नाही दादासाहेब, ते बरं आहे. पण त्याआधी आम्ही तुम्हाला जे महत्वाचं सांगितलं त्याचं काय? हर दरबारात सगळ्या पुरुषांच्या आत एकटीने जाऊन त्यांनी वजीर आजम हुजुरांना अक्कल शिकवली. सारा वसुलीपासून ते इखलाकला इथे पाठवलं. त्याबद्दल सगळ्यांसमोर ऐकवलं. त्याचं काय? शहाजीराजे, आम्हाला ना या सगळ्यापेक्षा आपलं युद्धच बरं वाटतं बघा. तिथे असले शब्दांचे खेळ नाहीत ना. तिथं कसं शस्त्र उचलायचे आणि सपासप कापट सुटायचं. या सगळ्यात आमचा फार घोळ होतोय बघा. का?
दादासाहेब तुम्ही मला एक सांगा, ह्या आधी असं कोणी वागलं होतं का? असं वागताना त्याचे काय परिणाम होतील ह्याचा विचार करायला नको? राजे तुम्ही सगळा गुंता करून बघताय, जरा वेगवेगळं करून बघा. गुंताच झालाय दादासाहेब. वेगवेगळं कसं बघणार? ऐका, वहिनी साहेब जे म्हणाल्या ते रास्त आहे की नाही हा एक भाग, आणि एका स्त्रीने वजीर आझमकडे जाऊन हे बोलणं हा दुसरा भाग. हे बघा, दुसरा भाग थोडा चुकीचा आहे मान्य, पण तरी पहिला भाग चुकीचा नाहीये. त्यामुळे जरा सबुरीने घ्या. आता आम्ही सबुरीने घेऊन काय होणार आहे दादासाहेब? जे व्हायचं होतं ते घडून गेले, आता फक्त परिणाम बघायचे. आम्हाला वाटतं तुम्ही वहिनी साहेबांशी एकदा शांतपणानं बोलून घ्या. दादासाहेब आम्ही सांगतोय ना, शांतपणानं बोलून घ्या. जाऊबाई परत परत सांगून गेली, पडतं घ्या पडतं घ्या. चूक नसताना का घ्यायचं? तर म्हणाल्या चूक असो किंवा बरोबर, स्त्रीनंच पडतं घ्या. मग ठीक आहे. आम्ही शांतपणे विचारतोय, कुणालाही न सांगता न विचारता गेला, आणि वजीर आझम हुजुरांच्या दरबारात जाऊन त्यांनाच अक्कल शिकवलीत. आम्हाला इतर सफाई नकोय, फक्त हो किंवा नाही मध्ये जबाब द्या. नाही देत सफाई, पण मग यापुढं आम्ही काही बोलायचंच नाही का? असं म्हटलंय का? आम्ही आत येताना वर्दी देऊन यायचं, हो किंवा नाही मध्येच जबाब द्यायचा. या सगळ्याचा काय अर्थ होतो? जाऊबाई म्हणाल्या पडतं घ्यायचं, आम्ही घ्यायलाही तयार होतो. पण हे सगळं असंच बोलायचं असेल तर त्याला काय अर्थ? तुम्हीच सांगा ना. जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर न देता वेगळंच कीर्तन मांडताय. म्हणजे आम्ही तिथं गेलो त्या जाण्यात काहीच, अगदी कणभर सुद्धा चांगलं नाही असं म्हणा की. बघा, म्हणजे तरीही तुम्ही थांबत नाही. हो, चांगलं होतं ना तुमचं तिथे जाणं, अवघं चांगलंच होतं. आणि त्याचमुळे खुश होऊन हुजूर सारा वसुलीचे शिक्के कट्ट्यार इखलाक खानाच्या नावाने पाठवणार आहेत. कारण आम्ही ते करू शकत नाही असं त्यांना वाटतं. म्हणाले तुम्ही मोहिमा बघा, सरंजाम इखलाक खान बघेल. पण लग्नाच्या वेळी आपण ठरवलं होतं की हे सगळं बदलायचं, हो ना? तहकुंडीत फसल्या गेलेल्या माणसाची शरणागत म्हणजे सुलूक. हा सुलूक राजकारणाचा, यात लाचारी आहे, आणि म्हणून तो आम्हाला मंजूर नाही. तो आम्ही बदलू. आपलं ठरलंय. जी महाराज. ती लहानपणीची स्वप्न होती, हे मोठेपणीचं सत्य आहे. मान्य, पण आमचं ऐकून तर घ्या. कशासाठी? आम्हाला त्याची गरज वाटत नाही. आम्हाला आत्ता ह्या क्षणी सगळेच्या सगळे कागद दाखवा. आजचे नाही, गेल्या सालभरचे दाखवा. कारभारी दरवेळी घाम का फुटतो? राजे, त्यांना ते ठाऊक नाहीये. हे बघा, आमच्याकडे तयार आहे. सगळे कागद नवीन दिसत आहेत. जुने कागद पिवळे होतात ना, की आता नव्याने बनवलेत? असं कसं करता येईल? हा, पण कापडात व्यवस्थित बांधून ठेवलेले असल्यामुळे नव्यासारखे राहिलेत. आतल्या बाजूला ठेवले होते.
एकावर एक कारण नको आहेत. आहेत ना, तनख्याच्या नोंदी आहेत, कुणाची नोंद राहिलेली नाहीये. पंत, नोंदी नंतरही करता येतात. तनखा कधी दिल्या त्याची नोंद स्वारींना दाखवा. जी. तनखा देण्याआधीच आपण रयतेकडे सारा वसुलीसाठी गेलो होतो, त्याची नोंद दाखवा. आत व्यवस्थित ठेवले आहेत ना? हो. शोधून आणा. आणतो ना. कारभारी चला. इथेही आम्ही इथेही का आलो असा सवाल आहे की नाही. कालचे बोलणे करायला इथेही पोचला. काल तुम्ही म्हणालात तसं आम्ही इथं सफाई देत नाही आहोत, वेगळंच कीर्तन मांडत नाही आहोत आणि आत्ताचं सत्य दाखवतो आहोत. पण कशासाठी? आमच्यावर वजीर आझम समोर जाण्याची वेळ का आली हे तुम्हाला कळावं. ते कळावं असं वाटत असतं तर तुम्ही आधी सांगितलं असतं. पण नाही, तुम्ही एक अवाक्षरही काढलं नाही. ते जाऊन आमचा अपमान व्हायला हवा होता, तो झाला. अपमान? आम्हाला असं का वाटेल? तुम्ही आणखीन काही सांगण्याची गरज नाही. आम्ही पाहून घेऊ. यावं तुम्ही. आम्ही आत यावं का? हे काय विचारणं झालं? या. आम्हाला शिष्टाचार समजत नसतील तर आम्ही ते शिकून घेऊ. आम्ही कीर्तन मांडत असू, पाल्हाळ लावत असू, तेच उगाळत असू, तर यापुढे आम्ही काहीही बोलणार नाही. स्वप्न बोलणार नाही, सत्य तेच बोलू. मंजूर, पण ते तरी बोलू द्या की ते बोलणंही गुन्हा आहे. पूर्ण सत्य तरी समजून घ्या. पण ऐकायचंच नाही. कोण ऐकायला तयार नाही? सुनबाई कोणाविषयी इतकं सांगतायत? जिजाबाई, तुम्ही आता लहान आहात का? नाही ना? आम्ही आहोत म्हणून सांगताय ना? बरं बाई, आम्ही जातो. बोला तुम्ही. नाही हो, तुम्ही काही परक्या आहात का? राहू दे, जातो आम्ही. बोला. अजून वाद मिटले नाहीत. बोललोच नाही तर मिटतील कसे? प्रत्येक वेळी तेच ऐकवतात. आम्हाला गरज नाही, आम्हाला काही ऐकायचं नाही. म्हणजे काय? तुम्ही चला ना आधी. तुम्ही जरा सबुरीनं घ्या. सुलूक करायचा म्हणजे काय असं तुम्ही लग्नामध्ये विचारलं होतं. हाच असतो सुलूक. आपलं कितीही बरोबर असलं तरीही ते सांगण्याची एक वेळ असते. हे चुकीच्या वेळी सांगून उपयोग नाही. आपलं वागणं रास्त असलं तरी सुद्धा ते चुकीचं वाटू शकतं. तेव्हा तुम्ही शांत राहा. आम्ही बोलतो त्यांच्याशी. जिजाबाई,
तुमच्या स्वारींबद्दल बोलत होता ना? मग आमचं ऐका. नाही म्हणजे बाकी कारभाराच्या बाबतीत आम्ही काही म्हटलं नसतं, पण तुमची होणारी तडफड आम्हाला बघवत नाही आहे. आम्ही तुमची मदत करतो. तुमच्या स्वारींनाच सांगायचं आहे ना? मग आम्ही बोलतो. आम्ही असल्यावर कसं टाळतात ते तरी बघू. चला. नाही नको, आम्ही चला. अहो चला म्हणतोय ना. तुम्ही काही काळजी करू. तुम्ही आम्हाला बोलावलं. आलं लक्षात. तुम्ही हा बहाणा केला. आम्ही नाही काकी साहेब, आम्ही सांगितलं होतं ना नको म्हणून. आम्ही स्पष्टच सांगतो ना. शहाजी राजे, तुम्हाला बोलावणं आम्ही पाठवलं होतं, जिजाबाईंनी नाही. आम्हाला त्यांची तडफड बघवली नाही. त्या अर्जवे करतात आणि तुम्ही त्यांना धुडकावून लावताय म्हणजे काय? शहाजी राजे, पती पत्नीचं नातं हे विश्वासावर असतं. ते एकमेकांपुढे व्यक्त नाही होणार तर कुठे होणार? तुम्ही मोठे झाला असाल, पराक्रमी असाल, पण म्हणून आपल्या स्त्रीशी बोलायला नको का? जिजाबाई, बोला आता तुम्ही. तुमची स्वारी ऐकून घेईल. आम्ही म्हटलं होतं ना, ते आमचा शब्द पाडणार नाहीत म्हणून. बोला. काकी साहेब, हे सगळं कशामुळे चाललंय ह्याची तुम्हाला कल्पना आहे का? कशाही मुळे असेल, पण बोलायला नको का? ते तरी तुमच्या सुनबाईंना विचारायचं ना. एकट्याच वजीर आझमकडे जाऊन त्याला शिकवून आल्या. सापाच्या फण्यावरच पाय दाबला. आता तो साप डंख मारत सुटलाय. सारा वसुलीबाबत भलताच विचार करतोय. आणि तुमच्या सुनबाईंना काय विचारू? काय बोलू काय काकी साहेब? आणि आता बोलून काळाची चक्र उलट फिरणार आहेत का? आणि तुमच्या मुतपाकाच्या भाषेत सांगतो, पीठ सांडलंय. तेच गोळा करून निस्तारायचं की नव्यानं करायचं? सापाच्या फण्यावरच पाय दाबला. आता तो साप डंख मारत सुटलाय. सारा वसुलीबाबत भलताच विचार करतोय. आणि तुमच्या सुनबाईंना काय विचारू? आणि आता बोलून काळाची चक्र उलट फिरणार आहेत का? जिजाबाई, तुम्ही ह्यातलं आम्हाला किंवा जाऊबाई साहेबांना सांगितलंच नाही. सगळी आपलीच बाजू मांडलीत. वजीर आझमकडे एकटं जाऊन येणंच जिथे चुकीचं आहे, तिथे पुढे बोलणंच कसं उरेल सांगा ना. आपल्या सदरेवर येता जाता कारभारात लक्ष घालता ठीक आहे, पण वजीर आझमकडे एकटीने जायचं? आता तुम्हाला लक्षात आलं असेल आम्हाला का बोलायचं नाही ते. येतो आम्ही. जिजाबाई, वजीर आझमच्या दरबारात त्याच्या बेगमा सुद्धा जात नाही, तिथे तुम्ही गेलात? आम्ही तुम्हाला बचावलं होतं. आम्हाला सगळ्याच्या सगळ्या नोंदी हव्यात.
हो, सगळ्या नोंदी असलेलेच कागद आहेत, बघावे. पंत, आम्ही कधीच कारभारात नाक खुपसलं नाही. आणि याचा अर्थ असा नाही की आम्ही लहानपणापासून इथं नुसतं डोळे मिटून बसायचो. नोंदी आहेत, पण आम्ही बघायचो. तुम्ही कोणाला काही दिलं तर त्याचा डावा अंगठा समोर उमटवायचा, हो ना? मग ह्यातल्या एका तरी कागदावर तसा ठसा उमटवलेला आहे का? नाही. मग कशावरून खरं मानायचं हे? शहाजीराजे, अहो डाव्या अंगठ्याची प्रथा आम्हीच मुळात काढली. गरीब बिचारी आपली रयत, ना लिहिता येत ना वाचता, कशाही पुढे अंगठा उमटवायची. कुणीही त्यांच्या या असह्यतेचा गैरफायदा केवळ डाव्या अंगठ्यावर घेत असेल तर आपल्यात आणि मोगलाईत काय तो फरक राहिला? आपण निजामशहाचे पाईक आहोत. पातशाह जितके रहम देईल तितकेच आपण सुद्धा असायला पाहिजे. पंत, कारभारी, तुम्ही कागद घ्या आणि आज जा. आम्हाला राजांशी बोलायचं. वेगवेगळ्या इलाक्यांची स्वतंत्रपणे नोंद करा. करणार. तुम्ही सांगेल तसंच करणार. पंत, हो, करतो ना. शहाजीराजे, तुम्ही दौलताबादला जाण्यापूर्वीच इथे काय काय घडलंय ते आम्ही तुम्हाला सांगायला आलो होतो. पण संभाजी दादासाहेबांनी आम्हाला अडवलं. हवं तर तुम्ही त्यांना विचारून खातर करू शकता. बरं, आता सगळा प्रकार समजला असेलच. आम्हाला खूप वाईट वाटतं. हे सांगण्यासाठी तुम्ही पंत आणि कारभारी यांना घाईने पाठवलं. हे महत्वाचं आहे म्हणून बोलायला आलो. आता त्यावर काय बोलायचंय? बघा, आता वहिनी साहेब वजीर आजमला सुनवायला दौलताबादला गेले. तुमचं म्हणणं काय आहे थोडक्यात सांगा. हेच की शिक्के कट्यार अजून आलेले नाही हे मान्य. येणार नाही असंही नाही, पण शिवाय हे सगळं इथेच थांबलं म्हणजे मिळवलं. त्यांच्या चुकीची शिक्षा सगळ्या भोसल्यांना मिळायला नको म्हणजे झालं. तुम्ही काळजी करू नका राजे, आमचं ऐकाल. म्हणून तर तुमच्यापाशी आलो आऊसाहेब. राजकारण, राजकारभार याविषयी आपण उद्या सकाळी बोलू. सगळेच बोलूया. तोवर हा विषय विसरून जा. भाऊसाहेब, अहो असं कसं विसरणार? रणदुल्ला खान चालून येत आहे हे तुम्हाला ठाऊक असतानाही वेगळ्याच सरदारांबरोबर 2 हात करण्यामध्ये तुम्ही गुंतला होता, हो की नाही? रणदुल्ला खान येणार, पण आधी यांना निपटवू असा विचार तुम्ही केला असेल. बिलकुल आऊसाहेब. समोरचे झुंज चालू आहे तेच आधी संपवायला हवं होतं. मग जसं तुम्ही रणदुल्ला खानाला विसरलात आणि ठाऊक असूनही समोरच्या गोष्टीला प्राधान्य दिलं, तसंच आत्ता करा. राजकारभार आणि भोसल्यांवर येणारं संकट म्हणजे रणदुल्ला. ते आपण बाजूला ठेवू. ते उद्या सकाळी बघू. आजचं युद्ध वेगळं आहे. आधी त्याला सामोरं जा. लक्षात ठेवा, यावेळी तुमची समोरची बाजू, त्यावर तुम्हाला मात करायची नाही तर ती जिंकायची आहे. आलं लक्षात? भाऊसाहेब, तुम्ही जिजाबाईंबद्दल बोलताय ना? आम्हाला त्यांच्याशी बोलण्याची इच्छाच नाहीये. आमच्यासाठी बोला. आमचं तेवढं तर ऐकाल ना? झालं सगळं सांगून? आम्ही तुमचं पूर्ण बोलून ऐकून घेतलंय ना? की आणखीन काही सांगायचं? म्हणजे तुम्हाला काहीही पटलेलं नाही? आम्ही तुम्हाला एवढं कळकळीनं सांगतोय
तरी तुम्ही तोच मुद्दा धरून ठेवताय. आम्ही अजून काही बोललोय का? आम्ही फक्त इतकंच विचारलं की तुमचं बोलणं पूर्ण झालं का, म्हणजे आम्ही बोलतो. म्हणजे काय? आता आम्ही काही बोलायचं नाही असं म्हणायचं आहे का? झालंय आमचं पूर्ण सांगून. तुम्ही सांगितलेलं सगळं मान्य असं जरी गृहीत धरलं तरी तुम्ही ते विचारायला स्वतः का गेला? मंबाजी दादासाहेबांनी सांगितलं वगैरे सगळं आम्ही ऐकलं, पण आमचा सवाल हा आहे की तुम्ही का गेला? ते काम आमचं होतं आणि आमचंच आहे. आता आम्ही बोलू का? नाही म्हणजे जबाब द्यायचा तर बोलूनच द्यावा लागणार ना. जबाब काय? स्वारी मोहिमेवर गेली होती आणि मोहिमेवर गेलेली मंडळी कधी येणार यात नेमकेपणा नसतो आणि तुमच्या गैरहजेरीत कारभार पाहावा या तुमच्याच सूचना होत्या म्हणून आम्हाला जावं लागलं. आम्ही काही आनंदानं गेलो नव्हतो. आम्ही मोहिमेवर होतो तर आम्ही येईपर्यंत हे काम थांबलं असतं. खाई काय होती? रयतेचे हाल होत होते. त्यांना आपल्या चौकात कोडे लगावून सक्तीने सारा वसुली करणं आमच्याच्याने नाही बघवलं म्हणून आम्ही गेलो. तुम्हाला काय वाटलं? कुणाला तरी पासाभर धान्य दिलं, गुंजभर सोनं दिलं, कुणावर तरी पडणारे आसुडाचे फटके थांबवले म्हणून रयतेचे हाल थांबणार आहेत की रयत सुखी होणार आहे? पण आमची क्षमता असेल तेवढ्या तरी रयतेचे हाल थांबवणं हे आमचं कर्तव्य नव्हे काय? बदल एकदम कसा होणार? थोडा थोडा बदल होत गेला तरच शक्य आहे ना. आपली रयत पारतंत्र्यात नाही तर स्वातंत्र्यात आहे ही भावना आपल्या वागणुकीवर ठरेल. आपणच जर त्या खानाच्या हशमाबरोबर कोडे लगावू लागलो किंवा ओठ मिटून गप्प बसलो तर मग रयत जहागीरदार कोणाला म्हणेल? आपल्याला की त्या खानाला? स्वातंत्र्याचा रयतेचा विचार करण्याआधी दौलतीचा विचार सुद्धा करायचा असतो. दौलतीशिवाय स्वातंत्र्य, राज्य, रयत काहीही टिकवता येत नाही. आम्हाला नाही पटत. पटत नाही म्हणजे? नाही, दौलतीशिवाय काय काय शक्य आहे ते सांगा. आम्ही विषय सोडून नाही बोलत. मुद्द्याला धरूनच बोलतोय पण वाट वेगळी आहे. आम्हाला सांगा, खजिना काय फक्त सारा वसुलीनं भरतो का? मोहिमांच्या मधून जी लूट गोळा होते, ज्या मोहिमा तुम्ही वर्षातून 9 महिने करत असता, त्याचं काय? ती लूट पातशहाच्या खजिन्यात जाते, जहागीरदाराचे नाही. आम्हीही तेच म्हणतो आहोत. जर पातशहाला आपल्याकडून लूट मिळतेच आहे, साऱ्याहून अधिक भर तुम्ही खजिन्यात घालतच असाल, तर पातशहा तुम्ही सारा का नाही भरला असं विचारेल. शिक्के कट्यार इखलाक खानाच्या नावानं येण्याचे घाटत आहे. त्यासाठी आपण इथे सगळेजण जमले आहोत. हे कुठेही जाहीर होणार नाही याची खबरदारी प्रत्येकानं घ्यायची आहे. हो, पण अशी गुप्त खलबत करण्याची वेळच का आली? आपण जाणताच आहो साहेब. वहिनी साहेब वजीर आझमकडे जाऊन आल्यात. मंबाजीराजे विषय तो नाहीये, विषय शिक्के कटेरीचा आहे. हो, पण मूळ तेच आहे ना? नाही काकी साहेब,
मूळ ते नाहीये. आपण खातर करून घेऊ शकता. जिजाक्का, तिकडं त्या नासकवणी खानाची चर्चा चालू आहे. तुम्ही बी जावा की तिकडं. इथं काय करताय? गोदा, ती थोरल्या मंडळींची बैठक आहे. आम्ही अजून तेवढ्या मोठ्या झालो नाही ना. हो, पर त्याला शिक्का कट्यार देणार. या जगात देव हाय का नाही ह्यो कसला विपरीत न्याय. हो, अजून मिळाली नाही, पण चर्चा तरी तीच आहे. मागचं उघडण्यात काहीच उपयोग नाही. आता आपण मुद्द्याचं बोलू. शरीफजी राजे सुद्धा आता मोठे झालेत. ते सुद्धा बोलायला लागले. कसली खातर करायची म्हणताय शरीफजी राजे? आऊसाहेब, नेमकी घटना सांगायची झाली तर रायजी शितोळे म्हणजे हिराजींचे आबा त्यांना खानाचे हशम घेऊन आले. त्यांनी सारा भरला नाही म्हणून त्यांना कोडे लगावणार होते, पण वहिनी साहेब मध्ये आल्या आणि त्यांनी ते खानाला करू दिलं नाही. आणि दादासाहेब, त्यावर आपणच वहिनी साहेबांना म्हणालात ना की आता वजीर आजमांना जो जबाब द्यायचा आहे तो आपणच द्या म्हणून. मूळ खरं तर इथे आहे. आपण आधीच सारा वसुलीत कमी पडलो. याही आधी आपल्याकडून तणखा वेळच्या वेळी देणं घडलेलं नाही. आऊसाहेब, सगळं खापर आमच्यावरच फोडतायत. आपण यासाठी इथे जमलोय का? अंबाजीराजे, मुद्द्याचं बोलूया. काकी साहेब, शिक्के कट्यार इकलाख खानाच्या नावानं येणार आहे. आणि आधीच तो रयतेशी जुलमाने व्यवहार करतो. आता त्याला हुद्दा मिळाला तर त्याचा मस्तवालपणा वाढेल. यावर खबरदारी म्हणजे आपला कारभार चोख असायला हवा, जो आता नाहीये तो करायला घ्या. आणि मंबाजी राजे, तुमची दुसरी शंका, याचा सगळ्या भोसल्यांना त्रास होता कामा नये. तर भोसल्यांचा पराक्रम आणि पुण्याई इतकी लेचीपेची नाही की त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकेल. कशावरून? आम्ही आमच्या अनुभवावरून सांगतो जाऊबाई साहेब. वजीरे आजमच्या कृतीकडे नीट पहा. त्याने शिक्के कट्यार इकलाख खानाच्या नावावर काढून भीती घातली आहे. तो तसं करेल सुद्धा, पण हे फक्त घाबरवण्यासाठी आहे. तसं जर असतं तर त्यांनी शहाजी राजांना 10 गावांची जहागिरी वाढवून दिलीच नसती. हे शहाचं राजकारण आहे. आणखीन काहीही नाही. जिजाक्का, काही बिनसलं आहे का? नाही म्हणजे तुम्ही माझ्याकडे बी बघा ना. माझी काही चूक झाली आहे का? तुझी नाही ग, आमची चूक झाली. आम्ही दौलताबादला जाऊन आलो ना. म्या काय तुम्हासनी वळखीत नाही भाई. अव काळजात माया हाय म्हणून तर तिकडे गेलात. आमच्याच धन्यांच्या आबासनी ते वाच बोलून काहीच उपयोग नाही गोदा. सगळं बरोबर आहे, पण आम्ही तिथं का गेलो हेच स्वारी सारखं सारखं विचारते. आता याचं समाधान कसं करू तूच सांग. म्हणजे त्या खानाला शिक्के कट्यार मिळायला सुद्धा आम्हीच कारणीभूत ठरतो ना. तुम्ही कशा? तर मी आज जिम्मेदार आहे.
माझ्या पायीच समजा घोळ झालाय. गोदा, अगं यात तुझा काय दोष? आम्ही झाली चर्चा? काय ठरलं? काही हवंय का? गोमाजी काका, तुम्हाला सांगून ठेवते, त्या खानाला म्या सोडणार नाही. आपल्या सिंदखेडात आला आणि माझ्या संसाराचा खेळ इसकटला. आता हिथं आलाय तर जिजाकांच्यावर उलटतोय. नाही, आता म्या सोडत नाही. शिक्का कट्यार कशी घेतो तेच बघते. जिजाकान शहाजीराजांच्या मध्ये अबोला सुरू झाला, त्याचं कारण बी हेच आहे. ते काय नाही, एका दिवसाची वाट पाहिजे, नाहीतर उद्या रात्रीला तो सपलाच. आमच्या धन्याच्या आबासनी वाचवाया जिजाका पुढे गेल्या आणि हे होऊन बसलं. आता हे समद पसरलेलं मला चावराया पाहिजे. सुनबाई, हो आलो. या, आम्ही काय सांगतोय ते ध्यान देऊन ऐका. कान डोळे नीट उघडे ठेवा. काहीतरी डोळे मिटून वागू नका. जिजाबाईंसारखं नाहीये तुमचं. काही झालं तर ते आपल्या माहेरी निघून जातील. काही कमी पडणार नाही त्यांना. त्यांच्या माहेरी काय सगळं उदंड भरून वाहतंय. आम्हाला काही कळलं नाही. फरक आहे तो पक्का ध्यानात ठेवा म्हणजे झालं. अगदी ठसठशीत सांगतो आम्ही तुम्हाला. आपल्या वाड्यातले पुरुष लढायात खस्त झाले, पण जिजाबाईंच्या माहेरी कुणाच्या अंगावर ओरखडा तरी उमटलाय का? नाही ना. पण तुम्ही हे आम्हाला का सांगताय? स्वारींना सांगा ना. हो, तुमच्या मनाची तयारी असायला हवी ना. आज शिक्के कट्यार कुणाच्या नावाने येते, उद्या मनसब जाईल आणि जहागिरी गेली तर पुन्हा नांगर हाती घ्यावा लागेल. याची तयारी नको का? अहो, पण आपण काहीच नाही केलंय तरीही. करतं कोण आणि भोगावं कुणा भलत्यालाच लागतं. काय करणार? आलाय ना पण ध्यानात. चला.